निवडणूक 4-5 दिवसावरती राहिलेली आहे। शेवटचा शनिवार रविवार आहे, त्यामुळे आता उमेदवारांनी घरोघरी सोसायट्यांमध्ये प्रचार करण्यावरती भर दिलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी ऐरोली विधानसभेचे भाजपचे आमदार गणेश नाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। तर काय म्हणाल, घरोघरी सोसायटीमध्ये आता आपला भर दिसतोय प्रचाराचा? हे बघा, गावामधून मी सर्व ज्येष्ठांचे श्रेष्ठांचे आशीर्वाद घेण्याकरता गेलो। आता कॉलनीमध्ये राष्ट्रवादी विचाराची, राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रप्रेम करणाऱ्या विचाराच्या ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून मी ते आलेलो आहे आणि लोकांनी भरभरून प्रेम असल्याचं दर्शन दिलं। काय म्हणाल, गेली 10-15 दिवसाला प्रचार चाललेला आहे, कसा रिस्पॉन्स लोकांकडून मिळतो? अतिशय व्यवस्थित रिस्पॉन्स लोकांचा आहे। कुठल्याही प्रकारची कुठल्याही उमेदवारावर टीका न करायची सूचना मी कार्यकर्त्यांना दिली। कुठल्या पक्षाचं नाव वादविवादामध्ये पडायचं नाही। आज 16 तारीख आहे, तर राहिले 3 दिवस। 20 तारखेला मतदान होऊन जाईल। 23ला ऐरोलीची जनता त्यांच्या मनातला आमदार निवडेल आणि तो गणेश नाईक असेल हा माझा विश्वास आहे। देशातलं नंबर 1 नंबर 2 हे नवी मुंबई शहर राहिलेलं आहे। काय लोकांना तुम्ही मतदारांना आश्वासित केलेलं आहे? लाभ असे की आता एकूणच वॉटर मीटर गटर हा तो भाग झालाच, परंतु निर्भयतेनं जगण्याचं शहर म्हणजे नवी मुंबई। या शहरामध्ये धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माला जतन करणारे हे शहर आहे। हे मला एस्टॅब्लिश करायचं आणि माझ्या वयाच्या 20व्या वर्षापासून मी ते जपलेलं आहे। आता भविष्यकाळामध्ये सुद्धा लोकांची मानसिकता देशावर प्रेम करावं, कायद्याचं बंधन पाळावं, नियमावली पाळावी, परंतु कुठल्याही धर्माच्या घटकांना दुसऱ्या धर्माच्या लोकांनी धमकावू नये, भाषेच्या लोकांना दुसऱ्या भाषिकांनी धमकवू नये, जातीच्या लोकांना दुसऱ्या जातीच्या लोकांनी धमकवू नये, गरीब आणि श्रीमंतामध्ये सुद्धा भेदभाव न राहता लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या हा मंत्र असला पाहिजे। शेवटी जीवनाचा प्रभावीपणे मार्ग माणुसकी धर्माच्या माध्यमातून जातो असं माझं स्वतःचं मत आहे आणि लोकांना मी सांगितलं। नक्कीच आपण पाहतो की आता या ठिकाणी नवी मुंबई ही विकासाची नगरी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मतं मिळतील असा आशावाद गणेश नाईकांनी व्यक्त केला। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।